माझा गट क्रमांक 1 मी वैष्णवी पाटील। आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे भारतातील शेतकरी। करुणी कष्ट गाळून घाम, करुणी कष्ट गाळून घाम, असा आहे आपला शेतकरी महान, असा आहे आपला शेतकरी महान। मित्रांनो, शेतकरी हा शब्द उच्चारायला जेवढा सोपा वाटतो ना, तो तेवढा सोपा नाही। आपण नशीबवान आहोत, कारण आपल्याला शेतीप्रधान संस्कृती लाभली आहे। अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत। या गरजा बळीराजा शेतकऱ्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। पण आज तो बळीराजा अपूर्ण आहे। धान्याशिवाय अन्न नाही, कापडाशिवाय वस्त्र नाही आणि लाकडाशिवाय निवारा सुद्धा नाही। पण आज त्या शेतकऱ्यावर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येत आहे। महाबियाणे, बेभरवशाचा पाऊस आणि आयुष्याचा खेळ खेळणारा बाजारभाव या गोष्टीला आज तो शेतकरी त्रस्त झालाय। जर कुठे महागाई वाढली तर नोकरांचे पगार वाढतात, पण तेच पगार कमी झाल्याची बातमी आता कुठे दिसत नाही। जेव्हा शेतकऱ्याकडे धान्य असते तेव्हा त्याचे भाव अगदी निम्म्यावर येऊ लागतात आणि जेव्हा शेतकऱ्याकडे धान्य नसते तेव्हा तेच भाव अगदी गगनाला गवसणी खाणारे असतात। अशा परिस्थितीत कसा जगतो आपला शेतकरी राजा? जर शेतकरी नाही जगला तर आपण तरी कसे काय जगणार? एक कप चहाला आपण 15 ते 20 रुपये मोजण्यास तयार असतो, पण एक कोथिंबीरची जुडी जरी 10 रुपयाची झाली तरी आपला जीव खूप कासावीस होतो। इतकं वाईट आणि दारिद्र्यपणाचं जीवन आपला शेतकरी जगत असतो। त्याचं दुःख ना सरकार समजतो ना आणखी कोणी। आज कुठे बाहेर शेतकरी एका सरकारी कामासाठी जातो तेव्हा तिथला सरकारी कर्मचारी विचार करत असेल, हा काय अशिक्षित शेतकरी, याला काय कळणार? मी थोडीशी गफलत केली तर? पण मी त्या सरकारी कर्मचाऱ्याला एका